नमस्कार, मी अनिरुद्ध मराठे. हा आठवडा अमेरिकेतून या व्हिडिओ सिरीजच्या 7व्या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज रविवार 5 ऑक्टोबर रोजी आपण हा आढावा घेणार आहोत. सप्टेंबर 29 ते 5 ऑक्टोबरपर्यंत काय काय घडलं अमेरिकेमध्ये त्याचा आपण हा आढावा घेणार आहोत. या आठवड्यामध्ये प्रामुख्याने 3 ते 4 गोष्टी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 मुद्द्यांचा एक प्रस्ताव इस्रायल आणि हमास यांचं युद्ध थांबवण्यासाठी मांडला. दुसरी गोष्ट अशी घडली की जे अमेरिकन गव्हर्नमेंटचं शटडाऊन होणार होतं ते या आठवड्यात घडलं. आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं की ती एक शक्यता होती, तर ती शक्यता वस्तुस्थितीमध्ये 1 ऑक्टोबर रोजी झाली. तिसरी घटना अशी घडली की डोनाल्ड ट्रम्प यांनी पोर्टलंड, ओरेगन आणि शिकागो इथे नॅशनल गार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि चौथी घटना अशी घडली की दर आठवड्यामध्ये ज्याप्रमाणे मी सांगतो त्याप्रमाणे याही आठवड्यामध्ये मागच्या रविवार सोमवारमध्ये 2 मास शूटिंग्स अमेरिकेत घडले. गेले 7 आठवडे आपण ही व्हिडिओ सिरीज करतोय. या 7ही आठवड्यात किमान 1 मास शूटिंग झालेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. परंतु प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी जो 20 मुद्द्यांचा प्रस्ताव मांडला त्याचा आपण आढावा घेणार आहोत. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑक्टोबर 2 रोजी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या समवेत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये हमास आणि इस्रायल यांच्यामधलं युद्ध थांबवण्यासाठी एक 20 मुद्द्यांचा प्रस्ताव मांडला. त्यातले सगळे मुद्दे आपण बघणार नाही, परंतु त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण बघूया. पहिला मुद्दा असा होता की गाझा विल बी डिरॅडिकलाइज्ड टेरर फ्री झोन. म्हणजे गाझामधून दहशतवादी विचारसरणीचं उच्चाटन केलं जाईल आणि दहशतवादापासून मुक्त असं त्याचं स्वरूप करण्यात येईल. दुसरा मुद्दा होता गाझा विल बी रिडेव्हलप्ड फॉर द बेनिफिट ऑफ द पीपल ऑफ गाझा. म्हणजे गाझाचं पुनर्बांधणी केली जाईल फॉर द बेनिफिट ऑफ द पीपल ऑफ गाझा. हे 20 मुद्दे जर का तुम्ही पाहिलेत तर त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं असं आढळेल की हे फक्त गाझा या गोष्टीबद्दल बोलतात, या भूप्रदेशाबद्दल बोलतात. आणि ते जी संज्ञा वापरतात ते गाझा ही संज्ञा वापरतात. ते पॅलेस्टिनियन ही संज्ञा कमी प्रमाणात वापरतात. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा होता की इफ बोथ साइड्स ॲग्री टू दिस प्रपोजल द वॉर विल इमिजिएटली एंड. म्हणजे दोघांनी, इस्रायल आणि हमास यांनी ह्या प्रस्तावाला मान्यता दिली तर युद्ध ताबडतोब थांबवलं जाईल आणि इस्रायली फोर्सेस विल विथड्रॉ टू द ॲग्रीड अपॉन लाईन टू प्रिपेअर फॉर अ हॉस्टेज रिलीज. आणि इस्रायलचे जे सैन्य आहे ते एका विशिष्ट भूप्रदेशातल्या नकाशानुसार एका विशिष्ट स्थानापर्यंत ते मागं जाईल की जेणेकरून हमासनी ज्या इस्रायली लोकांना पकडलेलं आहे त्यांची सोडवणूक करता येईल. ड्युरिंग दिस टाइम ऑल द मिलिटरी ऑपरेशन्स विल सीज. म्हणजे यामध्ये कोणीही मिलिटरी ऑपरेशन्स करणार नाही. Within 72 hours of Israel publicly accepting this agreement, all hostages alive and deceased will be returned. म्हणजे इस्रायलनी हे प्रपोजल ॲक्सेप्ट केल्यानंतर 72 तासांमध्ये इस्रायली हॉस्टेजेस त्यांची सोडवणूक केली गेली पाहिजे. जे जिवंत आहेत त्यांची आणि जे मृत आहेत त्यांच्या अवशेषांची परतावणी अशी केली पाहिजे. वन्स ऑल हॉस्टेजेस आर रिलीज, इस्रायल विल रिलीज 250 लाईफ सेंटेन्स प्रिझनर्स. जे पॅलेस्टिनी लोक आहेत ज्यांना जन्मठेप झालेली आहे अशा 250 पॅलेस्टिनी लोकांची सुटका इस्रायल करेल आणि 1700 गाझन्स म्हणजे जे गाझातले रहिवासी आहेत अशा 1700 लोकांची सुटका इस्रायल करेल. For every Israeli hostage whose remains are released. म्हणजे
जे इस्रायली हॉस्टेज मारले गेले त्यांचे मृतावशेष जे परत केले जातील, त्या प्रत्येक मृतावशेषाच्या बदल्यात 15 जे गाझन्स मारले गेले त्यांचे मृतावशेष परत केले जातील. हा मुद्दा फार काळजाला चीर करणारा असा मुद्दा आहे. म्हणजे आपण माणूस आहोत का कोण आहोत का हैवान आहोत असं वाटावं असा हा मुद्दा आहे दोन्ही बाजूकडून, हमासकडून देखील आणि इस्रायलकडून देखील, की मेलेल्या व्यक्तीचे अवशेषही आपण परत करत नाही, त्यांना धरून ठेवतो. म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी अशी ही घटना आहे. परंतु त्याचा उल्लेख, त्याच्याबद्दलची एक प्रक्रिया या प्रस्तावामध्ये मांडलेली आहे. Hamas members who commit to peaceful coexistence and decommission their weapons will be given amnesty. म्हणजे हमासचे जे सभासद आहेत जे हिंसाचार सोडून त्यांचे शस्त्र खाली ठेवतील त्यांना अमनेस्टी दिली जाईल. Members of Hamas who wish to leave Gaza will be provided the safe passage. ज्यांना गाझामधून निघून जायचं त्यांना सेफ पॅसेज दिला जाईल. त्याच्यानंतर एंट्री अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द एड. जानेवारीपासून या गाझामध्ये अन्न आणि जीवनोपयोगी वस्तू यांचा पुरवठा हा थांबवला गेलाय, की याच्यामुळे पॅलेस्टिनियनचं जिनोसाइड हे झालं असं संपूर्ण जग आता म्हणतंय. आणि ते सत्यच आहे. पॅलेस्टिनी लोक हे भुकेनी मरतायत केवळ या आडमुठेपणामुळे. तर ही द एंट्री अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द एड विल रिझ्यूम आणि विदाउट इंटरफेरन्स फ्रॉम बोथ पार्टीज. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि याच्या पुढचं जे आहे, पुढचा मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, की गाझा विल बी गव्हर्न अंडर टेम्पररी ट्रान्झिशनल गव्हर्नन्स ऑफ टेक्नोक्रॅटिक एपॉलिटिकल पॅलेस्टिनियन कमिटी. म्हणजे गाझाचं प्रशासन हे पॅलेस्टिनियन कमिटी करेल, परंतु टेक्नोक्रॅटिक अँड एपॉलिटिकल पॅलेस्टिनियन कमिटी. याचा अर्थ असा आहे की हमासचे कोणीही लोक, हमासची कोणतीही लोक याच्यामध्ये नसतील आणि पॅलेस्टिनियन ऑथॉरिटीची देखील कोणतीही लोक नसतील. त्याच्यानंतर ह्याच्यावरती एक ओव्हरसाईट केली जाईल. म्हणजे हे जे प्रशासन चालवणारी जी यंत्रणा आहे त्याच्यावरती एक ओव्हरसाईट म्हणून, विथ ओव्हरसाईट अँड सुपरविजन बाय न्यू इंटरनॅशनल ट्रान्झिशनल बॉडी कॉल्ड द बोर्ड ऑफ पीस, which will be headed and chaired by Donald Trump, with other members and heads of states to be announced, including former Prime Minister Tony Blair. आता जे प्रशासन गाझामध्ये रोजचं चालणार आहे त्याच्यावरती नियंत्रण करणारी, देखरेख करणारी अशी एक समिती ज्याचं नाव बोर्ड ऑफ पीस, की जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली असेल आणि त्याच्यामध्ये टोनी ब्लेअर यांचा सहभाग असेल. आता टोनी ब्लेअर हे ब्रिटनचे भूतपूर्व पंतप्रधान, हे याच्यामध्ये कुठून आले, कसे आले याच्याबद्दल काही माहिती नाही, परंतु त्यांचा याच्यामध्ये सहभाग असेल. त्याच्यानंतर अ ट्रम्प इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन टू रिबिल्ड अँड एनर्जाइज गाझा विल बी क्रिएटेड. ट्रम्प इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे पहिल्यांदा सगळी जी गाझामधल्या इमारती होत्या, जे काही स्ट्रक्चर्स होती ती इस्रायलनी डिस्ट्रॉय केली. आता त्यांचं पुनरुत्थान, त्यांची पुनर्बांधणी, आणि हे कोण करणार तर ट्रम्प इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन. हे फार दुःखदायक आहे, परंतु लक्षात घेण्यासारखं आहे की युद्धातून फायदा कोणाचा होणार आहे ते तुम्ही बघा. युद्धातून नुकसान सर्व पॅलेस्टिनियन लोकांचं झालं. आता हे बांधण्यासाठी त्याला पैसे कुठून येणार, कोण देणार पैसे, आणि ते पैसे कोणाच्या खिशात जाणार? ट्रम्प इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन. नावातच आलं ना की हे पैसे कोणाच्या खिशात जाणार, ते ट्रम्प इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे नो वन विल बी फोर्स टू लिव्ह गाझा अँड दोज हू विश टू लिव्ह विल बी फ्री टू डू सो अँड फ्री टू रिटर्न. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. इस्रायलमधले कडवे जे लोक आहेत त्यांना गाझा हे इस्रायलमध्येच त्यांना आणायचं आहे आणि त्यांना पॅलेस्टिनियन लोकांना तिथून हाकलून द्यायचं आहे.
परंतु याच्यामध्ये मात्र स्पष्टपणे असं म्हणलंय की नो वन विल बी फोर्स टू लिव्ह गाझा, आणि जे गाझातनं परत निघून जातील त्यांना परत यायची मुभा असेल. Hamas will have no role in the governance of Gaza, directly, indirectly or in any form. कोणत्याही प्रकारे हमासचं नामोनिशाण या नवीन प्रशासनामध्ये असणार नाही. A guarantee will be provided by regional partners to ensure that Hamas and the factions comply. म्हणजे जे अरब राष्ट्र आहेत शेजारची ते एक हमी देतील की हमास या अटींना मंजुरी देईल. The United States will work with Arab and international partners to develop a temporary international stabilization force. एक इंटरनॅशनल स्टॅबिलायझेशन फोर्स ज्याच्यामध्ये अरब देशांमधले लोक असतील, पॅलेस्टिनियन लोक असतील अशी निर्माण केली जाईल, आणि त्या स्टॅबिलायझेशन फोर्सने गाझाचा ताबा घेतला की इस्रायली फोर्सेस, त्या इस्रायली सैन्य गाझामधून पूर्णपणे निघून जाईल. त्याच्यानंतरचा 16वा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. इस्रायल विल नॉट ऑक्युपाय ऑर अनेक्स गाझा. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण काही एक वर्षापूर्वी म्हणजे साधारण डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय उदय होण्यापूर्वी 2 स्टेट सोल्युशन म्हणजे एक पॅलेस्टाईन राष्ट्र असावं आणि एक इस्रायल राष्ट्र असावं हे सर्वसाधारणपणे मान्य करण्यात आलेलं होतं. जसजसा डोनाल्ड ट्रम्प आणि ख्रिश्चन कॉन्झर्वेटिव्हचा उदय अमेरिकेत झाला तसतसा 2 स्टेट सोल्युशन पासून पॅलेस्टाईन हा देशच नव्हता, पॅलेस्टाईन ही गोष्टच अस्तित्वात नाही, फक्त इस्रायलच आहे अशी एक बतावणी केली गेली आणि 2 स्टेट सोल्युशन हे पार रद्द झालं. आता 2 स्टेट सोल्युशन रद्द झालं तर गाझा आणि वेस्ट बँक हे जे पॅलेस्टिनियन लोकांच्या ताब्यात आहे त्यांचं अस्तित्व पॅलेस्टिनियन लोकांच्या दृष्टिकोनातून नष्ट केलं जाईल. आणि असं हे अशा प्रकारे अमेरिकेतले ख्रिश्चन कॉन्झर्वेटिव्ह आणि इस्रायली लोक हे अशा प्रकारे ही गोष्ट पुढे नेत होते. परंतु ह्या मसुद्यामध्ये असं आहे की इस्रायल विल नॉट ऑक्युपाय ऑर अनेक्स गाझा. हे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे 19वा मुद्दा. while Gaza redevelopment advances when the Palestinian Authority reform program is faithfully carried out, the conditions may finally be in place for a credible pathway to Palestinian self-determination and statehood. म्हणजे निदान डोनाल्ड ट्रम्प यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यामध्ये पॅलेस्टिनियन सेल्फ डिटर्मिनेशन आणि स्टेटहुड याचा निदान उल्लेख तरी आहे, जी गोष्ट इस्रायलच्या लोकांना खपणारी नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या मुद्द्यावर इस्रायल कसा प्रतिसाद देतं हे फार महत्वाचं आहे. जर का तुम्ही हा जो 20 मुद्द्यांचा मसुदा पाहिलात तर एक गोष्ट मान्य करायला लागेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू झाल्यापासून, हे युद्ध सुरू झालं जो बायडेन यांच्या काळामध्ये आणि डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरही हे युद्ध चालू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी निश्चितच काही प्रयत्न केलेले दिसतात. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं जे वजन आहे आखाती देशांमध्ये, अरब राष्ट्रांमध्ये त्यांचं जे वजन आहे त्या वजनाला अधिक मान्यता ही ह्या अरब देशांकडून आणि आखाती देशांकडून मिळालेली आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या शब्दाला अधिक वजन या देशांनी दिलेलं दिसतं. बायडन यांच्यापेक्षा ट्रम्प यांच्या शब्दाला अधिक वजन या देशांनी दिलेलं दिसतं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ह्या प्लॅनला, हा जो प्लॅन त्यांनी समोर मांडला, हा जो मसुदा मांडला त्याला कोणी कोणी मान्यता दिली तर युनायटेड अरब अमिरेट, सौदी अरेबिया, कतार, इजिप्त, जॉर्डन, टर्की, इंडोनेशिया आणि पाकिस्तान. आता पाकिस्तानचा पण उल्लेख आलाय, त्याच्यावरती आपण येणार. म्हणजे ह्या सर्व प्रमुख अशा अरब राष्ट्रांनी आणि मुस्लिम राष्ट्रांनी याला मान्यता दिली. या व्यतिरिक्त युरोपियन देशांनी मान्यता दिली. UK, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांनी मान्यता दिली आणि रशियाने देखील मान्यता दिली.
म्हणजे हा जो मसुदा आहे, हा मसुदा माझ्या मते तरी इट इज द बेस्ट शॉट Palestinians have got to get some peaceful life. आणि हमासनी शस्त्र टाकून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या मसुद्यामध्ये गाझा इस्रायल अनेक्स करणार नाही याची गॅरंटी आहे. इस्रायली फोर्सेस विड्रॉलची एक गॅरंटी आहे. म्हणजे या मसुद्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत असं माझं मत आहे. आणि ह्या मसुद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे. आणि हा जो काही प्रकार चाललेला आहे, सर्वप्रथम सुरुवात याची केली ती हमासने. कारण नसताना 700 लोकांना जनावरांसारखं मारलं, बलात्कार केले गेले. हे कधीही कुठेही मान्य होणार नाही. त्याच्यावरती ह्या अशा प्रकारच्या प्रसंगांना लष्कराद्वारेच उत्तर दिलं जाईल हे सत्यच आहे. परंतु त्याचबरोबर 66,000 पॅलेस्टिनियन्सची हत्या केली गेली, निरपराध पॅलेस्टिनियन्सची हत्या केली गेली. त्यांना अन्न पाण्या वाचून मरायला लागलं. हे देखील मान्य होता कामा नये. आणि अशी सर्व परिस्थिती असताना हा जो मसुदा आहे तो मसुदा निश्चितपणे हे युद्ध थांबवू शकेल जर का इस्रायल आणि हमास या दोघांनीही शहाणपणाची भूमिका घेतली आणि त्याचप्रमाणे शांतता प्रस्थापित करण्याची भूमिका घेतली तर हे होऊ शकेल. तसंच या मसुद्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प सारख्या अत्यंत राईट विंग, एक्स्ट्रीमिस्ट राईट विंग गव्हर्नमेंटकडनं यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की क्रेडिबल पाथवे टू पॅलेस्टिनियन सेल्फ डिटर्मिनेशन आणि स्टेटहुड. आतापर्यंत एकदाच ज्या वेळेला बिल क्लिंटन आणि यासर अराफात हे जिवंत होते आणि बिल क्लिंटन हे राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेला ही सुवर्ण संधी पॅलेस्टिनियन लोकांच्या पदरात पडलेली होती कायमचं शांतता प्रस्थापित करण्याची. ती संधी मातीमोल झाली. त्या संधीचा फायदा यासर अराफत यांनी घेतला नाही. ती एकमेव संधी होती. त्याच्यानंतर इतके वर्षांनी ही पहिल्यांदाच अशी संधी उपलब्ध होते आहे की ज्यामध्ये पॅलेस्टिनियन स्टेटहुड बद्दल देखील एक्स्ट्रीमिस्ट राईट विंग अमेरिकन गव्हर्नमेंट आपल्याला ही गॅरंटी देत आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याचा फायदा पॅलेस्टिनियन लोकांनी उठवला पाहिजे. कारण ह्यामध्ये पुढे मग त्याच्यातून अनेक गोष्टी त्यांना वाटाघाटीच्या मार्गाद्वारे रिझॉल्व्ह करता येतील, सोडवता येतील. आता एक लक्षात घ्या, ह्यामध्ये कोणत्या कोणत्या देशांनी याला मान्यता दिली. ह्यामध्ये पाकिस्तानचा उल्लेख केला गेलाय बरं का. आता पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे, अण्वस्त्रधारी मुस्लिम राष्ट्र आहे, त्याच्यामुळे त्याचं एक काही स्टेटस आहे. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, ह्या जगातला सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेले जर का देश पाहिले तर त्याच्यामध्ये 1 नंबरवर इंडोनेशिया आहे आणि दुसऱ्या नंबरवरती भारत आहे. सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये 2 नंबरवरती भारत आहे. परंतु भारताचा यामध्ये कुठे नामोल्लेख देखील नाही. भारताचा काही म्हणजे जागतिक आघाडीवरती 2 महत्वाचे प्रश्न आहेत. युक्रेनचा प्रश्न आहे आणि इस्रायल आणि हमास मधलं युद्ध आहे. इस्रायल आणि हमासच्या युद्धामध्ये भारताचा उल्लेख देखील नाही. मनमोहन सिंग जेव्हा वेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला मनमोहन सिंगांचं असं धोरण होतं की ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज OIC ह्याचं सभासदत्व भारताला मिळालं पाहिजे. कारण भारतामध्ये मुस्लिमांची जी संख्या आहे ती 2 क्रमांकाची आहे. जगातल्या मुस्लिमांच्या संख्या असलेल्या देशांमध्ये 2 क्रमांकावर भारत आहे. असं असताना भारताला ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजचं सभासदत्व मिळालं पाहिजे अशी मनमोहन सिंगांची भूमिका होती, जी योग्य होती.
कारण अशी जर का भारताला सभासदत्व असतं तर आज भारत देखील ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकला असता, ही प्रक्रिया काही प्रमाणात इन्फ्लुअन्स करू शकला असता. परंतु त्यावेळेला संघिष्टांनी त्याला कडाडून विरोध केला आणि ती योजना बारगळली. म्हणजे लक्षात घ्या, मनमोहन सिंग हे एक द्रष्टे नेते होते, यात काही शंकाच नाही. फक्त त्यांचं सरकार पाय उतार झाल्यानंतर आणि ते स्वर्गवासी झाल्यानंतर लोकांना ते कळायला लागलं. हे दुर्दैव आहे. मला स्वतःला असं वाटतं की हा प्लॅन महत्वाचा आहे आणि ही जी योजना आहे ती यशस्वी व्हावी आणि हे युद्ध थांबवावं. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा घेणार आहोत, तो म्हणजे ट्रूप डिप्लॉयमेंट. डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल गार्ड्स पोर्टलंड, ओरेगन आणि शिकागोमध्ये पाठवले. त्यावरती पोर्टलंड, ओरेगनमध्ये जे पाठवले त्यावरती न्यायालयाने चाप लावलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं पुढे काय होईल ते आपल्याला बघायला पाहिजे. आणि शिकागोमध्ये जे पाठवले ते अगदी काल परवाच असे ते पाठवले आणि त्या विरोधात शिकागोमध्ये निदर्शनं झाली. त्या निदर्शनांमध्ये नॅशनल गार्ड्सकडून गोळीबार केला गेला, त्यामध्ये एक महिला ठार झाली. तर ही परिस्थिती जी आहे ती डेव्हलपिंग म्हणजे अजून सुस्पष्ट अशी झालेली नाही, परंतु ही परिस्थिती येत्या काही आठवड्यांमध्ये अधिक सुस्पष्ट होईल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गव्हर्नमेंट शटडाऊन झालं. गव्हर्नमेंट शटडाऊन आपल्या इथं कसं असतं की एक बजेट असतं, ते बजेट पास झालं की सरकारी जे संस्था असतात, कार्यालय असतात, ते पैसा खर्च करू शकतात. उदाहरणार्थ एखाद्याची स्कॉलरशिप आहे, आता स्कॉलरशिप मंजूर झाली, त्याचा निधीच त्याला अलोकेट केला गेला नसेल तर स्कॉलरशिप देणार कसं? हे जसं अगदी साधं उदाहरण आहे, तसंच हे गव्हर्नमेंट शटडाऊनचं आहे. निधीच कोणताही अलोकेट केला गेला नसल्यामुळे गव्हर्नमेंट शटडाऊन झालेले, त्याचे परिणाम हे येत्या काही दिवसात सुस्पष्ट होतील. अजून तरी डेमोक्रॅट्स त्यांच्या मागणीवर अफोर्डेबल केअर ॲक्टच्या ज्या सबसिडीज आहेत त्या पुनर्गठित व्हाव्यात या मागणीवर ठाम आहेत. परंतु हळूहळू असं होतं की TSA, ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी एजन्सी, जे विमानतळावरती संरक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी असते आणि जे विमानतळावरती असतात, ती लोक, त्यांना कामाला जायला लागतं, फुकट काम करायला लागतं, पण ती लोक नंतर काय करतात तर आजारी असल्याप्रमाणे रजा टाकायला लागतात आणि एअरपोर्ट्सवरती डिले व्हायला लागतात. हे डिले व्हायला लागले की मग दोन्ही जे ग्रुप्स आहेत, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट, त्यांना मग त्याची जाणीव व्हायला लागते. त्याच्यामुळे असं काहीतरी झाल्याखेरीज हा प्रश्न सुटणार नाही. तो येत्या काही आठवड्यांमध्ये हा प्रश्न सुटेल, म्हणजे सोडवावाच लागेल. आणि ह्या व्हिडिओतला सगळ्यात दुःखाचा भाग म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये देखील अमेरिकेमध्ये 2 ठिकाणी मास शूटिंग झालं. साऊथपोर्ट, नॉर्थ कॅरोलिना, मागच्या शनिवारी 27 सप्टेंबरला तिथं एक मास शूटिंग झालं. अ गनमन अराइव्ड बाय बोट ॲट द अमेरिकन फिश कंपनी, अ वॉटरफ्रंट बार, म्हणजे नदी किनारी एक बार जो आहे तो, अँड ओपन फायर विथ अन असॉल्ट रायफल. असॉल्ट रायफलनी त्यांनी गोळीबार केला, किलिंग 3 people अँड इंज्युरिंग ॲटलिस्ट 8 others. 3 लोकांना प्राण गमवावे लागले, 8 लोक जखमी झाले. द सस्पेक्ट 40-year-old मरीन वेटरन, मरीन्स, अमेरिकन मरीन्स ही एक लष्कराची शाखा आहे, त्याचा हा पूर्व सैनिक होता, त्याचं नाव नायजेल मॅक्स एज. ही वॉज अरेस्टेड. अनेक मास शूटिंग्समध्ये तुम्ही बघाल की द मोटिव्ह इज ऑलवेज अननोन. मोटिव्ह कळायला समजत नाही. ह्याला अरेस्ट केलंय त्याच्यामुळे कदाचित मोटिव्ह कळू शकेल. परंतु 27 सप्टेंबरला ही घटना झाली. शनिवारी 28 सप्टेंबरला अजून एक घटना झाली. ड्युरिंग संडे सर्व्हिस ॲट अ चर्च ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स, चर्च ऑफ जीसस क्राइस्ट ऑफ लॅटर डे सेंट्स, ज्यांना मॉर्मन असं म्हटलं जातं, अशा चर्चच्या ठिकाणी प्रार्थना करत असताना अ गनमन रॅम्ड हिज पिकअप ट्रक थ्रू द फ्रंट डोअर्स अराउंड 10:25 AM.
फायर्ड अन असॉल्ट रायफल ॲट द वर्शिपर्स. जी लोक प्रार्थना, इथं ख्रिश्चन लोकांमध्ये त्याला सर्व्हिस असं म्हटलं जातं, वर्शिप सर्व्हिसमध्ये जी लोक सहभागी होते अशा लोकांवरती या माणसाने गोळीबार केला. अँड सेट बिल्डिंग अब्लेज, आणि त्या चर्चला आग लावली आणि ती इमारत जळून खाक झाली. आणि ह्या हल्ल्यामध्ये किलिंग ॲटलिस्ट 4 पीपल, 4 लोकांना जीव गमवावे लागले. म्हणजे देवळामध्ये, म्हणजे ख्रिश्चनांच्या दृष्टीने चर्चमध्ये काही एक पूजा करणं, काही एक वर्शिप करणं ही इतकी साधी आणि रोजची नित्याची गोष्ट असली पाहिजे. अशा शांततेच्या ठिकाणी, अशा ठिकाणी जिथं लोकांना एक मानसिक दिलासा मिळतो, अशा ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला. आणि सुरुवातीच्या काही बातम्यांमध्ये असं सांगितलं की हा माणूस हा मॉर्मन विरोधी माणूस होता. त्याच्या पुढे अजून स्पष्टीकरण फारसं पाहिलेलं नाही मी, परंतु त्याची तशी धारणा होती. परंतु अशा लोकांवरती गोळीबार करून त्यांना ठार मारणं हे अत्यंत घृणास्पद असं कृत्य आहे. परंतु हे नित्याचं आहे अमेरिकेमध्ये. गन व्हायलन्स इव्हन चर्चेसमध्ये किंवा सिनागॉग्स, म्हणजे ज्यू लोकांचं जे प्रार्थनास्थळ आहे, अशावरती हल्ले करून लोकांची हत्या करणं हे जवळपास नित्याचं झालेलं आहे अमेरिकेमध्ये. अशा प्रकारे हा आठवडा संपन्न झाला. काही एक आशा आणि काही एक निराशा, म्हणजे पॅलेस्टिनियन आणि इस्रायल लोकांमध्ये काही एक शांतता प्रस्थापित होईल अशी आशा. परंतु गन व्हायलन्स, मास शूटिंग्स हे थांबण्याचं नाव घेत नाही. हा निराशेचा भाग असा या आठवड्यात अनुभवायला आला. दर व्हिडिओच्या शेवटी आपण एका कवितेचं वाचन करतो. आज देखील आपण एका कवितेचं वाचन करणार आहोत. अत्यंत छोटी अशी कविता आहे. एडवर्ड हर्शी रिचर्ड्स यांनी लिहिलेली, 1875 साली लिहिलेली ही कविता आहे. दॅट वाईज ओल्ड आऊल. आऊल म्हणजे घुबड. दॅट वाईज ओल्ड आऊल अशी ही कविता आहे. छोटीच आहे पण फार सुरेख अशी कविता आहे. अ वाईज ओल्ड आऊल sat on an oak. A wise old owl sat on an oak. The more he saw, the less he spoke. The more he saw, the less he spoke. The less he spoke, the more he heard. The less he spoke, the more he heard. Why can't we be like that wise old bird? Why can't we be like that wise old bird? अत्यंत दोन कडव्यांची कविता आहे, पण अत्यंत सुरेख अशी ही कविता आहे. ह्या कवितेच्या वाचनाने आपल्या या व्हिडिओची सांगता होईल. दरवेळी मी या व्हिडिओमध्ये म्हणतो त्याचप्रमाणे रिमेंबर द ट्रूथ इज ऑलवेज ॲट द सोर्स. सत्याचं स्थान हे त्याच्या उगमस्थानीच असतं. सत्य हे उगमस्थानीच आपल्याला प्राप्त होतं आणि सत्य शोधायचं असेल तर उगमस्थान शोधलं पाहिजे. नमस्कार.